नाशिकच्या लासलगावात दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंडन आंदोलन केलंय। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ हे मुंडन आंदोलन करण्यात आलं। नाशिकमधील ओझरच्या तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयाला 8च महिन्यात तडे गेलेत। आमदार दिलीप बनकर यांच्या 63 लाखांच्या निधीतून हे काम झालं होतं। इमारतीला तडे गेल्यामुळे ठेकेदाराच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। नाशिकच्या सातपुरात मोठ्या भावानं त्याच्या लहान भावाचा खून केलाय। घरगुती वादातून हत्यारानं वार करत लहान भावाचा खून झालाय। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या येवल्यातील विसापुरात बदलत्या वातावरणाचा मका पिकाला फटका बसलाय। मका पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मका पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। येवला शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं सुमारे 4 तासांहून अधिक काळ झोडपून काढलाय। सखल भागांमध्ये देखील पाणी साचलंय, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय।